झेल टिपला तर तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. स्क्वॉड हाऊस बॉईज. स्क्वॉड हाऊस बॉईजला खरं तर कॅमेरावर आणायला पाहिजे, कारण मगासपासून बरीचशी पारितोषिकं त्यांनी दिलेत. स्क्वॉड हाऊस बॉईज पडद्याच्या मागे आहेत, परंतु चांगली पारितोषिकं, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. डिसायडर मॅच आहे, पारगाव की ओळ याचा फैसला मात्र आजच्या रात्रीमध्ये मात्र तमाम क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळेल. कोणता संघ सुनील स्पोर्ट्स इंस्पाडा संघाची आजची ट्रॉफी उंचावणार, आणि यासाठी मात्र दोनही संघ एकमेकांच्या समोर आमने सामने. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ते चॅलेंजर पारगाव संघानं, आणि फलंदाजीचं आमंत्रण देण्यात आलंय ते बॉस फायटर अजनबी स्पोर्ट्स ओळे संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजित मुंगाजी आणि अश्विन पाटील. पहिलं षटक घेऊन प्रतीक तारेकर तयार. पहिला बॉल फुल लेंथ होता, खोलात टाकलाय. काय चेंडू होता इकडे, मात्र एक धाव मात्र मिळाली कशी बशी. खातं उघडलं जात आहे. धावसंख्येचा श्री गणेशा जरूर होईल, परंतु भन्नाट चेंडून मात्र सुरुवात केली प्रतीक तारेकरनं. बाईचा इशारा आलाय पंचांचा, त्यामुळं इकडे मात्र जो यॉर्क केला होता पहिलाच बॉल, अनएक्सपेक्टेड सरप्राईज डिलिव्हरी होती प्रतीक तारेकर कडून अजित मुंगाजीसाठी. अश्विन यावेळेस मात्र मिड ऑफच्या वरतून खेळलाय. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता खणखणीत चौकार. आणखीन एक लॉफ्टेड ड्राईव्ह समोरच्या दिशेला आता सापडलाय. अश्विन पाटील डीपाट. पहिला मोठा धक्का बॉस फायटर अजनबी स्पोर्ट्स ओळे संघ सलामीवीर अश्विन पाटीलला गमावतोय, आणि धावसंख्या आपण पाहतोय फक्त 5 असताना पहिला गडी गारत. प्रतीक पाटील भाया तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. प्रतीक तारेकरला मात्र मिळाले सफलता. अजित मुंगाजीला डाव सावरावा लागेल, कारण मागच्या मॅच मध्ये मात्र सर्वाधिक धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या होत्या. 41 धावांची लाजवाब इनिंग मात्र साकारली होती पाठीमागच्या मॅच मध्ये, आणि त्याचमुळे या डिसायडर मॅच मध्ये मात्र त्याच्याकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा मात्र जरूर असेल तिओळे संघाला. यापेक्षा हा चेंडू पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईनलिंगला मात्र पायानं स्टॉप केलाय. सिंगल मिळेल. एक धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. प्रतीक तारेकर चांगला टर्न आहे या गोलंदाजाकडे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक सर्रासपणे तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्या गोलंदाजीमधून. स्लोवर पण तुम्हाला पाहायला मिळतील. व्हेरिएशन्स आहेत त्या गोलंदाजीमध्ये, आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला फलंदाजांना थोडंसं अडचणीमध्ये आणतो. पहिलाच सोडलेला यॉर्कर काय होता. ओ यावेळेस मात्र स्क्वायर ऑफ द विकेट. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन दिशेनं. अजित मुंगाजीच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. पायावर टाकण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता, आणि त्यामुळे सोपं होतं. सहजतेनं रिशा सहानं बॉलला वळवलं आलं. 4 धाबेनं टोटल जाऊन पोहोचले ती दुहेरी आकड्यामध्ये 10 धाबा धाव फलकावर. अजित मुंगाजी इम्पॉर्टंट फॅक्टर असेल या मॅच मधला. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटवरून कट केलाय, आणि बॉल निघालाय तो सरळ डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता बॅक टू बॅक दुसरा चौकार.
उगार आलेत आणि त्याचमुळे जाता जाता मात्र चांगली धावसंख्या पाहायला मिळते ओळे संघाच्या धावफलकावर. दुसरं षटक घेऊन फॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. रोहित पाटील भायाला साथ द्यावी लागेल. लॉंग इनिंग साकारलेली नाहीये भायानं आतापर्यंत. स्ट्रोक्स आलेत जरूर, बाउंड्री असेल षटकार असेल, परंतु लॉंग इनिंग. यावेळेचा चेंडू सरळ जाऊन शरीराचा वेध घेतला. एक धाव येते. लेग बायचा इशारा येत असताना लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळालेली धाव संख्या 15 वर. 15 ऑन बोर्ड. पाठीमागे फिरून खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला बीट केला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल फाईन लेग बाउंड्री लाईन पार. प्रयत्नाची पराकाष्ठा जरूर झाली त्या ठिकाणी, परंतु थोडंसं सावधानतेनं मी म्हणेन, कारण हे फार महत्वाचं आहे. थोडंसं आपल्याला इजा झाली नाही पाहिजे हे सुद्धा पाहायचं आहे. इकडे पहा प्रयत्न मात्र पहा, वेगानं धावला होता. शेवटच्या क्षणाला थोडीशी टक्कर जरूर झाली. रन्स मिळाल्या. 4 धावसंख्या 4 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या आतापर्यंत 19 धावा. 19 ऑन बोर्ड. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर आजच्या रात्री जीवन गाबण सर, शैलेश चव्हाण सर करंजा उरण आणि त्याचप्रमाणे नंदकुमार पाटील सर कळवे पेण तालुक्यामधील पंच स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तर यापुढे प्रत्येक विकेटसाठी मात्र माजी सरपंच प्रकाशजी डाऊळ साहेब यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस. फिरून खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या बाहेर शफल क्रॉस होऊन इकडे मात्र ओव्हर थ्रो. एक धाव तर जरूर मिळेल. अजित मुंगाचीच्या दिशेनं हा थ्रो. काही झालं तरी अजित मुंगाचीची विकेट फार निर्णायक असणार आहे या मॅच मध्ये, आणि त्याला रोखलं तर पारगावला संघाला माहिती आहे धावा जरूर आपण कमी करतो, आणि तोच प्रयत्न मात्र सध्याच्या घडीला. यावेळेस मात्र फटका फसला. एक्स्ट्रा कव्हरला झेल दिलाय. प्रताप पाटील होईल बाद. सफलता क्रमांक 2. दुसरा धक्का बॉस फायटर अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाला भाया परतीच्या प्रवासाला. सेकंड विकेट डाऊन. विकेटसाठी पारितोषिक लावली, लगेचच विकेट आली. सन्माननीय प्रकाश डाऊर साहेब संघाचे पुरस्कर्ते आहेत. चांगल्या पद्धतीने मोटिवेट केलं खरं तर या संघाला. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. 20 वर 2 धावसंख्या मात्र थांबवण्यात यश प्राप्त केलंय चॅलेंजर पारगाव संघानं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये परम मात्रे आणखीन एक विस्फोटक चेहरा या टीमचा, परंतु बॉलिंग फार चांगली झाली. चांगली रोहितचा लोवा फुल टॉस बॉल स्विंग केलाय स्क्वार लेगला. इकडे पाहूया थ्रो तर झालाय स्ट्रायकर एंडला. या चला चेक केलं जाईल. चेक करूया आपण. डाउट्स क्लिअर करूया. प्राप्ती लाईव्ह. चित्तूदादा गोंधळी आणि त्यांची संपूर्ण टीम कार्यरत आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 1 लाखाकडे खरं तर त्यांची वाटचाल सुरू आहे. सबस्क्रायबरचा टप्पा काही वेळातच ओलांडेल 1 लाख, आणि एक मोठा माइलस्टोन असेल या वाहिनीसाठी. आणि चला सेफ आहे. राज पाटील आणि धीरज पाटील यांनी जर चेंडू अडवला
तरी स्कॉड हाऊस बॉईज यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. दोघांवर विशेष प्रेम आहे स्कॉड हाऊस बॉईजचं. तर 2 ओव्हर्समध्ये 21 आल्यात. तिसरं षटक. फुल टॉस आणि फुल टॉस पहिलाच बॉलवर चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय. स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. वेस्ट राईटसाठी TRS करण्यात आलाय. चेक करूया आपण. धावा येत नव्हत्या कारण थांबवण्यात यश प्राप्त केलं होतं अजितला. परंतु इकडे फुल टॉस काय पडला. इकडे मात्र पहिलाच बॉलवर षटकार आलाय. धावसंख्या 6 ने जम्प करेल. स्कोर कार्ड वर 27. आमचे नेट सर्व्हिस यांच्याकडून हितेशने जर जेल टिपला तर 500 रुपये. आणखीन एक तडाखेबंद फटका अजित मुंगाजीच्या बॅटमधून. आणखीन एक वार षटकार. दोन बॉलमध्ये 2 षटकार आलेत आणि त्याच वेळेस चांगलीच खलबल माजले. आता मात्र चलबिचल सुरू झाले पारगावच्या स्क्वॉडमध्ये. पण समोर मात्र अजित मुंगाजी आहे आणि त्याच्या बॅटमधून निघणाऱ्या 2 षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचवले. ती 34 या आकड्यावर 34. जिंकणारा संघ एक ट्रॉफी आज जिंकणार आहे आणि त्याच वेळी नाईटची ट्रॉफी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या गावामध्ये गेली पाहिजे याच निर्धाराने आता मात्र दोनही संघांमध्ये मात्र खेळ सुरू आहे. रितेशचा हाही बॉल पाठवलाय हवाई सफर करण्यासाठी. 3rd इन ए रो सलगचा 3रा षटकार. तीनही बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडलेत ते अजित मुंगाजीनं. 3 लगातार षटकार आणि त्याचवेळी मात्र स्कोर कार्ड झपाट्यानं विकसित होत असताना स्कोर कार्डवर 40 धावा. 40 ऑन बोर्ड. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. परंतु अजित मुंगाजी आज मात्र ज्या पद्धतीनं मैदानामध्ये तो वावरलाय संपूर्णपणे हुकमत गाजवले गोलंदाजांवर. अंकुश ठेवलाय गोलंदाजांवर. एखादी वर्चस्व गाजवले या खेळाडूनं. लॉफ्ट केलाय. उंच जास्त गेलाय. संधी आहे. बॉल हवेत आहे. लॉंग ऑनला चेल टिपलाय. चलवरीला परतावं लागेल आणि सगळ्यात मोठी सफलता चॅलेंजर पारगाव संघाला. अजित मुंगाजी 3 लगातार षटकारानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज रितेश पाटीलला मात्र मिळाले सफलता. फलंदाज बाद. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. परंतु नक्कीच अजित मुंगाची जी मिळालेली विकेट थोड्याफार धावा जरूर कमी करेल. रितेश 3 षटकार खाल्ल्यानंतर मात्र ही सफलता प्राप्त केली. बीट केला यावेळेस मात्र लगेचच पुढच्या चेंडूवर रितेशचा कमबॅक मात्र पाहायला मिळालाय.
3 बॉलवर 3 षटकार आणि त्यानंतर मात्र 2 डॉट बॉल. आता शेवटचा बॉल असेल 40वा धाव फलकावर. टार्गेट सेट करायचंय. आयुष मात्रे ऑन स्ट्राइक. लास्ट बॉल. आडबा बॅट खेळण्याचा प्रयत्न. हाही चेंडू मात्र निर्धाव. 3 षटकार 3 डॉट बॉल. त्यामुळे शेवटच्या 3 बॉलमध्ये काही हाताला लागलेलं नाहीये ते अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाला आणि त्याचमुळे थोडाफार मी तर म्हणेन वर्चस्वाची संधी जी होती ना ती गमावले. कुठेतरी शेवटच्या 3 बॉलमध्ये 7-8 धावा 5-6 धावा त्या फायद्याच्या ठरू शकल्या असत्या, परंतु थांबवला. 41 धावा करायच्यात. हा पाहायला गेलं तर शेवटचा राऊंड जिंकण्यासाठी चॅलेंजर पारगाव संघाला सुद्धा चांगली संधी आहे. त्यामुळे आव्हानात्मक धावसंख्या आहे. पारगाव की ओवळे कोणत्या कामामध्ये मात्र आज सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाची ही ट्रॉफी जाणार याची चर्चा सध्याच्या घडीला दोन्ही गावचे क्रीडा रसिक सध्याच्या घडीला क्रीडांगणावर करत असताना. परंतु पाहूया 41 धावा 18 बॉलमध्ये सोपंही नसेल, थोडंसं चॅलेंजिंग आहे, परंतु ट्रॉफी जिंकण्यासाठी थोडीशी मेहनत तर करावीच लागेल दोन्ही संघांना. परंतु या दुसऱ्या सत्रामध्ये मात्र कशा पद्धतीनं खेळ साकारला जाणार, आजच्या तिसऱ्या रात्री या स्पर्धेमध्ये मात्र कोणतं संघ आज नाव कोरणार या दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत. दिनेशजी पाटील सर बेलवली त्यांच्या आवाजामधून तुर्तास आम्ही घेतो रजा या स्पर्धेमधून. मनापासून खरं तर आभार मानेन सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आमचे DX असतील. खरं तर संध्याकाळी जेव्हा कॉल आला होता DX, कारण ते सुद्धा टेन्शनमध्ये असतील आमचे दिनेश गायकवाड, त्यांनी बरेच फोन कॉल्स केले, कारण मागच्या 7-8 दिवसामध्ये खरं तर एकही स्पर्धेमध्ये गेलो नव्हतो आम्ही. अनेक स्पर्धा खरं तर काही आमच्या वैयक्तिक कारणामुळे आम्ही कॅन्सल केल्या होत्या, परंतु अचानक आलेल्या कॉलनं आम्ही सुद्धा थोडंसं गोंधळून गेलो, थोडंसं आमच्या डोक्यामधून निघून गेलो होतं दिनेश. परंतु नंतर बोललो ठीक आहे आता आपल्याला जावंच लागेल, आणि ती स्पर्धा माझ्या नशिबामध्ये होती, कारण माझ्या तब्येतीच्या कारणामुळे खरं तर अनेक स्पर्धा मी कॅन्सल केल्या होत्या आणि दिनेश बंधूंना माहिती होतं. परंतु तरीसुद्धा या ठिकाणी येऊन खरं तर सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ आणि त्याची स्पर्धा म्हटली की आपलं असं वाटतं नेहमीच, आणि आमचे उमेशजी पोईर आहेत आणि त्यांच्या समवेत नक्कीच आम्हाला मजा येते. तर त्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करेन सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा की आपण या स्पर्धेमध्ये आम्हाला बोलवलं आणि समालोचन करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली. मनाशांतपणापासून आपलं आभार व्यक्त करतो आणि आम्ही इथे थांबतोय. थँक्यू सो मच. कुठेही जाऊ नका प्रेक्षक वर्ग, कारण पारगाव की ओवळे याचा निकाल बाकी आहे आणि ऐकूया आपण दिनेशजी पाटील यांच्या मुखातून. थँक्यू. टेंबोडे, सचिन चळके आणि प्रणय पाटील टेंबोडे, कारण अर्धा वेळ अजित मुंगाजी टेंबोड्यामध्ये असतो आणि त्यांच्यासाठी एक पारितोषिक जीपे सुद्धा करण्यात आलंय. तर चलोरी म्हटला की टेंबोड्याचा माणूस झालाय आजकाल, आणि त्याच्यासाठी 3,000 रुपयांचं पारितोषिक जीपे करण्यात आलेलं आहे अजित मुंगाजी तुझ्यासाठी. तर पुन्हा एकदा करण पाटील टेंबोडे, सचिन चाळके आणि प्रणय पाटील यांच्या वतीनं थँक्यू सो मच. आणि जाऊया आपण उत्तरार्धाकडे दिनेश पाटील यांच्याकडे. धन्यवाद. 18 बॉल 41 धावा. आणि मी मगाशी म्हटलं दीपक पाटील सर, पॅकर असावं तर असा, जर हा सामना पारगाव संघाने जिंकला तर या संघाचे पॅकर म्हणजेच वीर11 चॅलेंजर पारगाव संघाचे पॅकर माजी सरपंच प्रकाशजी डाऊड साहेब यांच्याकडून 10,000ची बक्षीस दिली जाईल पारगाव संघाला, जर सामना पारगाव संघाने जिंकला तर. धन्यवाद. मिथुन दाभोळकरचा हा पहिला बॉल समोर गेला, तो म्हणजेच सुमित ढोंगळे. 1 रन कंप्लीट केली. 41 धावांचं टार्गेट या मध्यरात्री कसा राहील, टार्गेट चांगला सेट केला आहे. अजित मुंगाजीचा कहर इथं मात्र पाहिला. अफलातून इनिंग्स त्याने सजवली. 3 बॉल्सवर 3 लागोपाठ षटकार ठोकत मात्र आपली धावसंख्या मजबूत बनवली.
परंतु एका बाजूला ज्या संघानं 34 धावांचा पाठलाग फक्त 9 बॉल्समध्ये केला होता तो संघ वीर 11 पारगाव चॅलेंजर पारगाव संघ काय लढेल. फुलटॉस बॉल फेकी होती जरूर. गुलशनचं चांगलं कलेक्शन राहिलंय. पहिल्या 2 बॉलवर धावा मात्र येतात 2 धावा. 14.63 जवळपास 15च्या सरासरीने धावा जमवायचे त्या वीर 11 चॅलेंजर पारगाव संघाला. मिथुन दापोलकर गोलंदाजी करेल तो म्हणजे सुमित धोंगड्याला. अखोट टप्प्याचा बॉल भिरकावलाय. धावांचा फ्लो सुरू केलाय. डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून दाखवला आसमान. उत्तरार्धामधला आलाय षटकार. क्या देखा. डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून षटकार देखा. अफलातून इनिंग सजवली आणि ते मात्र दाखवलेत षटकार. पहिल्या 2 बॉलवर 2 धावा आणि त्यानंतर मात्र सुमित धोंगडेनं दाखवला हा षटकार. हा सामना अफलातून होईल यातील मात्र शंका नाही आहे. दोन्ही संघ तेवढेच लढवय्ये संघ आहेत. ती लढाई शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहील. मिथुन दापोलकर कमबॅक करेल की पुन्हा एकदा सुमित आपला खेळ बहारदार करेल. आपला खेळ पहा. कमबॅक कसा केलाय. अतिशय उत्तम दर्जाचा हा बॉल राहिला. मिडऑफच्या डोक्यावर मोठा फटका सजवायचा होता परंतु 30 यार्डाच्या आत मिडऑफला उभा असलेला परमनं मात्र स्ट्रेट हा झेल टिपला आणि मोठी इनिंग सजवण्यापूर्वीच बाद केला सुमित धोंगडेला. संकेत पाटील त्याला लगेच आपण दिनेश यांची संपर्क साधा. संकेत पाटील आपण या. 4 बॉलमध्ये 1 षटकारासहित 8 धावा. 2 गुणवंत संघांच्या विरोधात लढत आहे. कारण इथून जो संघ जिंकेल तो संघ एक तरी ट्रॉफी अंतिम रजनीमध्ये उचलेल. ती ट्रॉफी उचलण्यासाठी कोणता संघ सज्ज होईल. अतिशय काटेकी टक्कर होईल यातील मात्र शंका नाही आहे. 4 बॉलमध्ये 8 बनलेत. 14 मध्ये 33 पाहिजेत. सुरेख फटका आहे पण लॉंग ऑफला तशी तैनात आहे. पहिल्या बॉलला इथे मात्र रितेश समोर गेला आणि त्यानं मात्र धाव जमवले. एक स्वतःचं खातं उघडलं आणि धाबळकर धावा लागल्या तर 9 धावा. 13-32. 13-32. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतो. आशिष तारेकरच्या बॅटमधून थोडीशी फंबलिंग पाहायला मिळतीये. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झालं. इथे थोडी फंबलिंग नाही चालणार कारण इथे चुरस आहे. चुरस अक्षरशः हे बॅटल खूप चांगलं रंगणार. एक षटकाचा खेळ संपला. 11 धावा धापाकडे लागल्या. सुमित धोंगडेसारखा ताकदवार फलंदाज परतलाय. आता मात्र 12 बॉल आणि 30 धावा. 12 बॉल 30 धावांची गरज आहे वीर 11 चॅलेंजर पारगाव संघाला. काय गोलंदाजी राहिली आहे. पहिलं षटक सुंदर राहिलं. एक षटकार जरूर खाला पण मिथुन दापोलकरनं आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध करत त्यानं मात्र एक विकेट सुमित धोंगडेला बाद केलाय. बारा बॉल 30 धावांची गरज. चला लगेच सुरू करा. रोशन मुंगाजी गोलंदाजीच्या मार्कवर. संघाचं दुसरं षटक वैयक्तिक. पहिलं चला सामना सुरू करा. 15 मिनिटांचा खेळ. 15 मिनिटांचा पूर्वार्ध आणि 15 मिनिटांचा उत्तरार्ध. 12 बॉल आणि 30 धावांची गरज. रोशन मुंगाजी. तर स्ट्रायकर फलंदाज रितेश पाटील.
चांगला फटका आहे. शतरक्षक आहे तिकडे लॉंग ऑफला मिथून, त्यानं मात्र फेकी केली. धाव मात्र मिळते फक्त एक. हा सामना पुढे 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 ढकलला जाईल. एका दुसरा मोठा फटका तर सामना पुन्हा गिरकी घेईल. सामना फिरत राहील, सामना फिरत राहील. दोघांनाही माहिती आहे इथून पुढे जायचंय, फक्त एक पाऊल पुढे टाकायचं आहे, फक्त एक पाऊल. स्टेप आउट केलाय, चांगला फटका. पुन्हा एकदा स्ट्रेट हिटचा हा फटका परम तिथपर्यंत उभा असेल, मात्र इथे फेकी होईल आणि धाव मात्र मिळेल ती फक्त एक. सुंदर क्षेत्ररक्षण आहे आणि फिल्डिंग्समध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बॉस फायटर अजनबी होळे संघ आपल्या परीनं 100% एफर्ट देतोय. त्यांना माहीत आहे की इथे गाफील राहून नाही चालायचं. उडाया, इट्स अ मायटी. काय सुरेख फटका पिक केलाय, उत्कृष्ट दर्जाचा फटका मात्र पिक केला आणि रितेशने मात्र दाखवला आसमान, ठोकला षटकार. नवीन मग नाही आला तर सोपं नाही आता एवढं रात्री बॉल आणणं. तरी पण प्रेक्षक असतील तर फेका. प्रेक्षक गेले घरी आयोजकांसहित. दिनेश आणि अमोल्याची कामगिरी भरीव राहिली आहे. दुसरा बॉल पण पंचांकडे देऊन ठेवा. तर चॉईस करा आणि चालू करा लगेच. एक पंचांकडे पण देऊन ठेवा आशिष. एका षटकानं मात्र गणित पुन्हा, मी म्हटलं होतं हा सामना बिंगरीसारखा फिरत राहणार, एकमेकाकडे वळत राहणार. आपली गुणवत्ता जो सिद्ध करेल ना तोच जाणार पुढे. 9 बॉल 22 धावांची गरज. चला घेतलाय तो चालू करा मॅच. प्रेक्षकांना शाबासकी द्या याविषयी. प्रेक्षकांना मानलं पाहिजे. धन्यवाद. तर थोडा डिल्यानंतर पुन्हा मात्र लगेचच सामना सुरू होईल. आणखीन एक चांगला फटका मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअरला. पाठलाग चालू आहे. प्रतीक पाटील चेंडूचा पाठलाग करतोय, धावतोय, उचलतोय, फेकतोय. धावा मात्र जोडला तब्बल 3. तब्बल 3. सिंगलला डबल आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलंय. काय सुंदर फेकी झाली पहा. क्षेत्ररक्षण चांगलं जरूर राहिलं कारण प्रतीक पाटीलनं चेंडूचा पाठलाग जरूर केला, पण त्यानंतर मात्र हे वेळ पाहिली की आपल्याकडे वेळ आहे. आशिषनं आणि रितेशनं मात्र धावा लुटल्या तब्बल 3. आता 8 बॉल आणि 19ची गरज. अभिजित चेंडूपर्यंत जरूर गेला पण खूप दूरचा अंतर दोघांनाही होता. चला वेळ नका घेऊ, सामना सुरू करा. 8 बॉल 19. आशिष ऑन स्ट्राईक. आशिष तारेकर. फटका हवेत राहिलाय कव्हरच्या दिशेनं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल. फेकी होते तत्पूर्वी 2 धावा. चितेच्या चपलाईनं पळाला हा संघ. ह्या 2 खेळाडूंना मानलं पाहिजे, शाबासकी दिली जाईल. ज्या प्रकारे रणबिंद विकेट आहे ना अफलातून, त्यांना माहीत आहे मोठे फटके कन्वर्ट होत नाही, तर सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट केल्या. आता मात्र 7-17. 7 बॉल 17 धावांची गरज. 24 धावा बोर्डवर लागलेत. या बॉलवर धावा किती येतील, अंतिम षटकामध्ये धावा किती राहतील, मोठा फटका येईल, छोटा येईल की आणखी काही घडेल, काय 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 घडेल पाहिलं जाईल. पाहिलं जाईल, पाहिलं जात आहे. चेंडू राहिला हवेत एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. 2 षटकांत चकवत मात्र चेंडू गेला. 1 बाउन्स फॉर रन्स.
6 बॉल आणि 13 धावा. 6 बॉल 13 धावा. 1 बाद 28 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर वीर 11 चॅलेंजर पारगाव संघ जिंकला तर या संघाचे पॅकर वीर 11चे माजी सरपंच आदरणीय प्रकाशजी डाऊळ साहेब यांच्याकडून तब्बल 10,000ची बक्षीस पारगाव संघाला दिली जाईल. पॅकर्स नाही हौस आहे खऱ्या अर्थानं, ही ना मनापासून हौस पुरवली जाते. सहा बॉल आणि 13 धावांची गरज. रितेश पाटील ज्यानं आतापर्यंत एक चांगला षटकार दाखवलाय. आशिषनं हा सामन्याला पाया रचलाय. गुलशन मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर. आपल्या खेळानं गुलशन करेल का की रितेश आणि आशिष मात्र या धावांना आकार देईल. नेमकं काय घडेल, गोलंदाज प्रभावी की फलंदाज प्रभावी. 6-13. क्या बात, सुंदर बॉल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाहीये. प्रयत्न केला होता रितेशने जरूर, परंतु ओळखलं आशिष तारेकरनं ही रन रिस्की बनू शकते. रिस्कीच काय तर फलंदाज बादी होऊ शकतो आणि त्यासाठी मात्र त्यानं थांबवलं, रोखलं रितेशला आणि हे रोखणं योग्य होतं. 1 रन कंप्लीट. 5 बॉल 12 कंपल्सरी चेसिंग. 5 बॉल आणि 12 धावांची गरज. येस, गोलंदाजावर. चला स्क्रीनवरनं पाहिलं जाईल. पाच बॉल 12. क्या बात. इथे मात्र हा बॉल चांगला राहिलाय. इट्स अ वाईट बॉल कॉल. अवांतरची धाव मात्र इथे येते आणि अवांतरनं इथे धावफलकावर धावा येत आहेत तब्बल 30 धावा. पंचवेट आयोजन कमिटी काय रन 30 झाल्या. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज. 4 बॉल 11. 4 बॉल आणि 11 धावांचं थरार नाट्य क्रिकेटचं हे रंगमंचावर मात्र पाहतोय आपण. एक पाऊल पुढे कोण टाकेल. आशिष तारेकर ऑन स्ट्राईक. 4-11. 4 बॉल आणि 11 धावांची गरज. इट्स अ क्लीन बोल्ड मात्र इथे पाहतोय आणि इथे फुल टॉसला पीक नाही करू शकला. फुल टॉस बॉल
आणि फुल टॉस बॉलला मात्र इथे खऱ्या अर्थानं पाहिलं आपण तर आशिष चारेकर भिरकावून दिलं असं वाटत असताना मात्र या फुल टॉसवर क्लीन बोल्ड